नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या बेकराई नगर या पुरसुंगी परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 1 वर्षापासून जे नागरिक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, ती वेळ, ती क्षण मात्र आता अद्याप जवळ येऊन ठेपलेली आहेत. नक्कीच आपण पाहतोय, मी सध्या पुरसुंगीच्या बेकराई नगर परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणचा जो दृश्य आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. आज 22 तारीख आहे आणि आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक खाद्यपदार्थ घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण या ठिकाणचं जे दृश्य आहे ते पाहू शकतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी वारकरी संप्रदाय जे आहे ते आपल्या दिंडीच्या माध्यमातून एकामागे एक सासवडच्या दिशेने जात असतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणचं पाहावयास मिळतंय. आपण या ठिकाणी पाहतोय, आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आतुर असलेली जे जनसंप्रदाय आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेली आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने जर पाहतोय तर सासवडच्या दिवे घाटामध्ये घाटाचं रुंदीकरणाचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळं अद्यापही सासवडच्या दिवे घाटामध्ये नागरिकांना ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेता येणार नाही, कारण की त्या दिवे घाटामध्ये घाटाचं रुंदीकरणचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणून पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये तैनात आलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अक्षय पेनचे ओनर आहेत, डीलर आहेत, ते आपल्यासोबत यावेळी जुळलेले आहेत. प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे काही ना काही वारकरी संप्रदायांसाठी हाऊसच्या माध्यमातून उपक्रम, सेवाभावी मदत जी आहे ते करत असतात. आज ते स्वतः आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल? या वर्षी आपण वारकऱ्यांना भरपूर काय वाटलेलं आहे, चिप्स वाटलेलं आहे, यांनी पलीकडे मेडिसिन वगैरे वाटलेलं आहे. चाललंय दरवर्षीप्रमाणे आपण वाटत आहे काय नाही काय सेवा वारकऱ्यांची. तब्बल 1 वर्षापासून ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची आतुरतेने जनता जी आहे ते वाट पाहत असते आणि तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. काही क्षणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन बेकराई नगर परिसरामध्ये होणार आहे. काय सांगा? हा, दरवर्षीप्रमाणे आपली सेवा चाललेली आहे. आता दर्शन घेऊन वारी पुढे गेली की आपलं चालू असते साफसफाई वगैरे. सासवडच्या दिवे घाटामध्ये रोडचं रुंदीकरण काम सुरू असल्यामुळे नागरिकांना यंदा सासवडच्या दिवे घाटामध्ये दर्शन घेता येणार नाही. त्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय हा कितपत योग्य आहे, काय सांगाल? नाही, चांगलंच आहे ना. वारकऱ्यांच्या परत भाविक भक्तांच्या सुरक्षतेसाठी चांगलेच निर्णय घेतलेला आहे त्यांनी. त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी. या ठिकाणी जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काहीच वेळामध्ये येणार, पण त्याआधी जर आपण पाहिलं तर या ठिकाणचं दृश्य थेट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचंच आगमन या ठिकाणी झालंय असं दृश्य आपल्याला या ठिकाणी अद्याप पाहायला मिळते. माऊली आपल्या सोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज ही वेगळी वेशभूषा घेऊन आज पालखीच्या दिवशी काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे? पालखीला यावं, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे माझे मत आहे. काय मत आहे? सर्वांनी विठ्ठलाचे दर्शन घ्यावं असे माझे मत आहे. आज महाराजांच्या आगमनाची वेळ आहे आणि आपण जी वेशभूषा घेतलेली आहे, चक्क ज्ञानेश्वर महाराजांची वेशभूषा, ही वेशभूषा घेतली पाहिजे आणि या वेशभूषाच्या माध्यमातून नागरिकाला नेमकं काय संदेश दिला पाहिजे, ही संकल्पना नेमकी मनात आली कशी, त्याबद्दल काय? पण मला हे समजवलं की आपण विठ्ठलाची वेशभूषा घेऊन सर्वांचा हे देऊन निर्णय. यातनं काय नागरिकाला संदेश देण्याचा प्रयत्न? ह्याच्यातनं सर्वांना हेच माझं हे आहे की सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यावं. या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या वेशभूषा धारण करणारा जो हॉल ज्ञानेश्वर महाराज आहे, त्यांनी आपली प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.